पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातही विक्रमी मतदान। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 90% मतदान। यंदा बंगालचे वारे फिरणार। पश्चिम बंगालमध्ये सत्ता बदलाचे संकेत। एक्झिट पोलचा दावा। तामिळनाडूत सत्ता बदल नाही। स्टॅलिन सत्ता टिकवण्यात यशस्वी होणार। कल चाचण्यांचा अंदाज। विधान परिषदेत ठाकरे नसणार। काँग्रेसच्या नाकावर टिच्चून ठाकरेंनी केली घोषणा। सुषमा अंधारे यांची कुरकुर सुरूच। विधान परिषदेच्या स्पर्धेतून अंधारे बाहेर। नाराजी दाखवण्यासाठी अंधारेंचा टोमणा। ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांना परिषदेवर संधी। मी महाविकास आघाडीचाच उमेदवार। अंबादास दानवे यांचा स्वतःचीच समजूत काढण्याचा प्रयत्न। ठाकरेंच्या वागण्यावर काँग्रेस संतापली। दानवेंच्या विरोधात उमेदवार देण्याच्या काँग्रेसमध्ये हालचाली। एकनाथ शिंदेंच्या गुगलीनं उद्धव ठाकरे आऊट। शिवसेनेनं काढला मातोश्रीला चिमटा। अकोल्याच्या मुसलमानानं हरियाणवी हिंदू मुलीला फसवलं। अकोल्यात येताच हिंदू तरुणीला 5 दिवस घरात डांबलं। फक्त आमदारकीसाठी शिंदेंसोबत जाणार नाही। बच्चू कडूंनी सार्वजनिक केली त्यांची भूमिका। राष्ट्रवादीच्या उमेदवारावर वरिष्ठांची खलबतं। अवघ्या एका जागेसाठी राष्ट्रवादीत अनेक इच्छुक। शिवसेनेकडून नीलम गोऱ्हेंना पुन्हा संधी। मात्र पक्षातील एका वर्गाचा गोऱ्हेंना विरोध। गावच्याच लोकांनी अश्विनी देशमुख यांना हरवलं। मस्साजोग ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये स्वरूपानंद देशमुख विजयी। बुरबुरी संपवायला महायुतीची समन्वय बैठक लवकरच। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समन्वय बैठकीची शक्यता। संघटना बांधणीवर शिंदेंचा जोर। शिवसेना मंत्री आणि आमदारांची लवकरच बैठक। अजित पवारांच्या मृत्यूची चौकशी संतपणे। तक्रार करायला रोहित पवार पोहोचले राज्यपालांकडे। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात अज्ञात वृद्धाचा मृतदेह। अमरावतीचा पारा पोहोचला सुमारे 47°C पर्यंत। शिरोली पुलाच्या शाहीरचा साथीदार सापडला। शाहरुख देसाईला कराडमधून अटक। उत्तर प्रदेशातील सर्वात लांब महामार्गाचं लोकार्पण। गंगा एक्सप्रेसवे जोडणार उत्तर प्रदेशातील 12 जिल्हे। नाकेबंदीमुळे होर्मुझमध्ये 20,000 खलाशी भर समुद्रात अडकले। इराण अमेरिकेच्या वादात खलाशांचा जीव धोक्यात। मदत पोहोचवण्यात अडथळे। तेल पुरवठाही विस्कळीत। UAE ओपेकमधून बाहेर। मागणीनुसार टप्प्याटप्प्यानं अतिरिक्त उत्पादनाची दिली ग्वाही।